आम्हाला मदत करताय तुम्ही. 95-37 174 व्हॉट्सअपला पण आपल्या ऍड करतो. मनीषा जगन्नाथ साळुंके पक्षाच्या चौकटी बाहेर फक्त जनतेच्या हितासाठी उभ्या असलेल्या उमेदवार, प्रभागातील प्रत्येक प्रश्नासाठी तत्पर, विकासाला प्राधान्य देणाऱ्या, महिला बाल कल्याण, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि नागरिक सुविधा यासाठी दृढ बांधिलकी. यावेळी स्वतःचा उमेदवार निवडा आपल्यासाठी. मधला आपल्याला लादलेला आहे. आपला स्थानिक उमेदवार आहे. गडबड प्रचंड आहे. फक्त आपला जाहीरनामा अवश्य वाचा. विजन आहे 3 वर्षात प्रभाग बदलायचा आहे. प्रभाग वाढल्यामुळे इकडे आता नवीन चेहरा आहे, पण गॅसच्या माध्यमातून सगळ्यांना ओळख आहे. आता कुणाला मत द्यायचंय तुमच्या हाती. योग्य उमेदवाराला मत द्या. 13 वर्ष झालं काम करते. 2 वर्ष आमच्या गुरूंनी तर माझ्या प्रभागाचा म्हणजे आता प्रभाग वाढला, महिला राखी मिळाला म्हणून. शेटे तुम्ही लिंगायत वाणी? हो, लिंगायत. बाजार आहे. होय का? हो. मोबाईल नंबर सांगता दादा? काय नाव आपलं सर? नितीन राऊत. नितीन राऊत. मला तुमच्या प्रभागामध्ये महिला राखी म्हणून उमेदवारी मिळालेली आहे. गॅस एजन्सी. नितीन राऊत बघा. किती वोट आहेत तुमचे? आमचे 2 आहे. मुलाचं आमचं तिकडे गेलं 5 मध्ये. 2 डिसेंबरला मतदान आहे. काम सगळं अनुभव आहे, मागे आहे सगळं कामाचं. आपण म्हणजे हक्काचा माणूस आहे. झाले की 8 दिवसांनी होतो. त्यावेळी आमच्यासाठी झाले 5-6 महिने आम्ही करतोय. 8 दिवसाचा प्रॉब्लेम आहे बहुतेक तो. राजश्री देखणे आम्ही नोंदवतो गॅस 8 दिवसांमध्ये येतो. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार 100% होणार. आज स्वतः मालकांना कळालेलं आहे. समोरचा उमेदवार गोडोली भागातला आहे. मराठी येते ना. समोरचा उमेदवार गोडोली भागातला आहे. स्थानिक उमेदवार आहे, घरचा उमेदवार आहे, उच्च शिक्षित उमेदवार आहे. मतदान योग्य उमेदवार निवडून बघून तुम्ही शहानिशा करून द्या. एकमेव जाहीरनामा आहे ज्यात आपण आपलं विजन काय ते लिहिलेलं लेखी स्वरूपात. त्यामुळे पुन्हा द्यायचं हे तुमच्या हाती आहे. पक्ष बघू नका, व्यक्ती बघा. तुमचा आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद असले 2 तारखेला योग्य उमेदवार बघून मतदान करा. आपलं नाव काय? तुमच्या प्रभागामध्ये महिला राखी म्हणून मला उमेदवारी मिळालेली आहे. 2 डिसेंबरला मतदान आहे. तुमच्या समस्या मी वॉर्ड मोठा झालाय. कुपर कॉलनी गॅस ऑफिस आहे ना आमचं साळुंके भारत गॅस, त्याची मालकी नाही मी. आमचंच गॅस येत असेल बघा. काय नाव आपलं? देखणे. जयश्री आहे. पक्षापेक्षा व्यक्ती बघा. अनुभव आहे कामाचा आणि असे असे सविता मला ना
महिला राखीमधून इथे उमेदवारी मिळाली. आता वॉर्ड मोठा झालाय, कुपर कॉलनीपासून इथपर्यंत आहे. आणि माझं वॉर्ड मी सत्ता नसताना कुपर कॉलनी येऊन बघा, कॅमेरे, कॉन्क्रीटचे रस्ते, हे आतली सुद्धा कामं मी करून म्हणजे पालिकेच्या मागे लागून करून घेते. जरा परिसरामध्ये हे दिसते तुमच्या. तुम्ही मत द्या 2 डिसेंबरला. पक्षाचे व्यक्ती बघ 77 43. मला ना प्रभाग 4 तुमच्या प्रभागामध्ये उमेदवारी मिळाली आहे नगरपालिकेकडून. हां, आता इलेक्शन आहे. साधना विठ्ठल दोशी. दादा कुठे गेला? दादा बाहेर गेला. भारत गॅसची मालकीण आहे मी. योग्य उमेदवार आहे, सुशिक्षित उमेदवार आहे. मतदान एवढेच हा भाग तुमच्याकडे आलाय. बाकी सगळं माझं पण एक मत इकडे आलंय, एक तिकडे. पण बरं झालं ना, मला हक्काची माणसं मिळाली. मतदान बघून करा, व्यवस्थित करा. समोरचा उमेदवार गोडोली भागातला, तर कुणाला द्यायचं हे तुमच्या हाती. हा, आम्ही देणार नाही. आणि विकास पण तुमचा आम्ही करणार. विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. हा, येऊ 2 तारीख लक्षात ठेवा. सकाळी 7 ते संध्याकाळी 6. मनीषा मत दिले, माझं हे काम कर, माझं ते काम कर. त्याचा नंबर लगेच घ्या. पाठीमागे आम्ही आलो होतो स्वतः. साळुंगी डॉक्टर बाजार गॅस सर्व्हिस समोरचा उमेदवार स्थानिक उमेदवार नाहीये, गोडोली भागातला. 4 नंबर जे आहेत ही 177 मतं आहेत. कोणच येणार नाही, आम्हाला गॅरंटी. तुम्ही येऊन जाणार 100% होणार. समोरचा उमेदवार आहे तो सावंतपूर भागातला आहे. मागे नको जायला अजिंक्यकडे. म्हणजे आता 13 वर्ष काम करते. आमचं कुपरची कॉलनी येऊन बघा तुम्ही. गोळके नाही या हे मनीषा जगन्नाथ साळुंके. मला प्रभाग 4 मध्ये महिला राखीवमधून उमेदवारी दिल्याबद्दल मी पक्षाचे खूप आभारी आहे. मागील 13 वर्ष युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी सदर बाजार प्रभाग 2, 3, 4 मध्ये सातत्याने माझी कामं करत आलेली आहे. पण इथे आरक्षण मिळाल्यामुळे मला प्रभाग 4 मध्ये मागील 8 दिवस मी माझा प्रचार करते. शिक्षक कॉलनी आहे, भुरके कॉलनी आहे, कुपर कॉलनी आहे, कांगा कॉलनी आहे. एक महिला उमेदवार म्हणून महिला माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात. पण एका गोष्टीचं खूप खंत आहे की मागील 9 वर्ष इथले माजी नगरसेवक होते, महिला होत्या, पुरुष होत्या, त्यांनी काय केलंय. हे इतकी उच्चभ्रू सोसायटी आहेत, स्वयंभू आहेत सगळेजण, पण घराच्या बाहेर पडताना सुद्धा महिलांना इतका त्रास होतोय की आता मी त्या कॉलनीच्या तिथे बघितलं. रात्री मी पोलिसांना कॉल करून तिथे बोलवलं. कुठलीही मुलं येतात आहे तिकडे, काय चाललंय, दारू, ड्रग्स हे ओपनली सुरू आहे. महिलांना, मुलींना घराच्या बाहेर पडायची भीती आहे. आणि आज जर का एवढा सुशिक्षित वर्ग ह्यांना हा त्रास होतो आहे, तर मला आश्चर्याची बाब आहे की इतके वर्ष 9 वर्ष इथे कोणी फिरकलं नाही का. काल मी कुपरमध्ये फिरताना स्ट्रीट डॉगचा प्रश्न आहे. माझीच एक मैत्रीण आहे, तिला ते स्ट्रीट डॉग चावलेत. त्यामुळे तिने मला विचारलं, मनीषा तू आली आहेस, तू काम करते ठीक आहे, पण प्रभाग खूप मोठा आहे, तिथपर्यंत पोहोचायचं अवघड आहे मला. पण एक आहे की माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे. मी काल नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना लगेच संपर्क केला, तिथले कर्मचारी बोलवले. स्वच्छतेचा होता, नाला तुंबला होता आणि तिथं घरात सिनियर सिटीजन आजारी पडतात, ते मच्छरचं आहे. म्हणजे इतके प्रश्न, इतकं चॅलेंजिंग आहे. आणि मला वाटतं जर का इथे पक्ष किंवा काही नाही, व्यक्ती बघा, मागील 13 वर्ष मी सगळं काम करते. कुपर कॉलनीमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते करण्यासाठी मी प्रशासनाचा इतका मागे लागून ते रस्ता करून घेतलेला आहे. माझं विजनमध्ये सेफ्टी आहे,
CC कॅमेरा आहे, पाण्याचा प्रश्न आहे. प्रभागामध्ये 2 वर्ग आहेत, एक सुशिक्षित आहे, एकामध्ये जे अगदी हातावरचं पोट आहे त्यांचे सुद्धा प्रश्न आहे. आणि मला वाटतं की जर का सगळ्या सुजन नागरिकांनी, माता भगिनींनी आणि खास करून माझ्या महिला वर्गांनी 2 डिसेंबरला बाहेर पडून मला हाताचा पंजा, माझे 4 वॉर्ड आहे, ते बटन दाबून कुठल्याही दहशतीला न बळी पडता, कुठल्याही खोट्या आश्वासनाला, मला वाटतं नागरिकांनाही सगळं कळलेलं आहे की येतात, मतं घेऊन जातात आणि पुढचे 5 वर्ष फक्त वैयक्तिक विकास आहे. त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे, विनंती आहे, 2 डिसेंबरला बाहेर पडा. आमचा महाविकास आघाडीचं पॅनल आहे, त्या पॅनलवरती तुम्ही नगराध्यक्ष सर्वांना, आमच्या तिघांना मतदान करून नक्कीच मला भरघोस मतांनी विजय करा. मी तुमची कायमची ऋणी राहील. आणि अनुभव आहे, मी कुठेही म्हणजे बाहेरचा नाही आहे, मी माझ्या या प्रभागामध्ये लहानाची मोठी झालेले. तर मला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही तुमचा मतदानाचा पवित्र हक्क गाजवून मला तुमची मुलगी, तुमची लेक म्हणून मला बहुमतांनी विजय करा, एवढीच माझी विनंती आहे. मला सांगण्यामध्ये अत्यंत आनंद होतोय की मी साळुंखे भारत गॅस, माझ्या वडिलांनी ही एजन्सी जेव्हा सुरू केली तेव्हा मला त्यांनी एकच सांगितलेलं की साळुंखे डॉटर्स भारत गॅस, आम्हाला भाऊ नाही आहे आणि माझे वडील कधीही मुलगा मुलगी भेदभाव करत नव्हते, म्हणून त्यांनी साळुंखे डॉटर्स हे समाजामध्ये एक मेसेज जावा की बाबा आत्तापर्यंत सन्स होते, ब्रदर्स होते आणि डॉटर्स म्हणून त्यांनी हे नाव दिलेलं आहे. आणि त्यांचं नाव मी पुढे करत आहे एक मुलगी म्हणून मला खास करून आनंद होतो की मुली म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव ह्याच याच्यावरती माझ्या वडिलांनी आम्हाला एक भरारी दिली आहे. त्यांचंच मी नाव पुढे करते आणि साळुंखे डॉटर्स भारत गॅसच्या माध्यमातून आमचं नाव आणि आमची आवडत सेवा घराघरात पोहोचलेली आहे. त्यामार्फत अजून मला जर का तुम्ही संधी दिलेलीच आहे, सत्तेत नसताना सुद्धा मी एवढं कामं केलेली, जर का तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून मला निवडून दिलं तर मला वाटतं की नक्कीच समाजासाठी आणि माझ्या सातारा शहरासाठी, मी प्रभाग म्हणत नाहीये, सर्व सातारा शहरासाठी हे माझं आव्हान आहे आणि विनंती आहे.